व्यायाम आवश्यक आहे. तुमच्याकडे आपण जे घरातली जेवण करते तो व्यायाम तर समजा लावतो व्यायाम पुरेसा नाही. 10 मिनिटं सगळ्या सांगण्या सगळ्या शरीरातल्या आपल्या सगळ्यात जे सांधे आहेत त्या सगळ्या सांध्यांना मान मानेचे सगळे व्यायाम असे सांध्याने झाले पाहिजे ते आपले होत आहेत आणि म्हणून हे वाघाचे सगळे विकास सुरू होतात. त्यामुळे व्यायामाला अनुमानाची लवचिकता म्हणजे त्याला पर्याय नाही. योगासनामुळे हे सगळे वाघाचे विकास काढता येऊ शकतात. त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे ती आयुर्वेदात सांगितलेली आहे ती म्हणजे स्नेह. आपल्या शरीराला तेल लावायचं आपलं आपण आंघोळीच्या आधी तेल लावायचं ते जेवायचं आणि मग गरम पाण्याने आंघोळ करायची. म्हणजे दिवाळीचं जे अभ्यंग सांगितलेलं आहे हे खरं म्हणजे केवळ एक दिवस करण्याचं नाही. हे थंडीच्या दिवसामध्ये त्या रोज करण्याचं आहे. आणि थंडी असेल त्यावेळी रोज आपण आपल्या अंगाला तेल जिरवायचं. दुसरा कोण जिरवण्याला तर अधिकच चालतं पण निदान आपलं आपण जिरवायचं आणि मग गरम पाण्याने आंघोळ करायची. हे जे स्नेहन पेजल पंचकर्मातले किंवा कर्माच्या प्रकारे आपण घटकाकडे करू शकतो. उन्हाळ्यामध्ये किंवा तेल लावणं करायला नकोच वाटतं त्यामुळे ते कधीतरी ज्यावेळी कमी उन्हाळा असेल त्यावेळी. पण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये स्वतःच्या शरीराला तेल लावणं आणि तेल जिरवणं हे वात कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. कोणतंही तेल लावलं तरी चालेल खोबरेल तेल लावलं तरी चालेल